गावल्यानो आज आहे मराठी भाषा दिन। मराठी भाषा तुमची आमची सगळ्यांची काळजाची भाषा आहे आणि म्हणूनच ठरवलं की आज मराठी शाळेत जायचं। सध्याच एक मूवी रिलीज झाला आहे, तुम्ही बघताय। मराठी भाषा, मराठी शाळा, खरं तर मराठी भाषा, मराठी शाळा सगळं जपण्यासाठी लोक धडपडत आहेत आणि त्याची काळाची गरज बनली। जी आपली मातृभाषा आहे ती जपण्याची जिथे गरज पडते तिथे खरंच ही दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आज मराठी शाळेत जायचं। मराठी शाळेतले दिवस तुम्हाला आठवून द्यायचे। तुमच्या आमच्या आयुष्यात मराठी भाषा किती महत्त्वाची होती, मराठी शाळा किती चांगल्या आठवणी देणाऱ्या होत्या ना, हे आज तुम्हाला परत एकदा आठवणी तुमच्या जाग्या करायच्या। म्हणून आम्ही आलोय मडुळा शाळा 1 नंबरमध्ये। चला तर आज मुलांसोबत धमाल करूया। मराठी शाळेतली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ही घंटा। असं माझं जवळलं हे सगळे फोटो म्हणजे मराठी शाळेतली सगळ्यात भारी गोष्ट। या सगळ्या चिमण्यांसोबत गोष्टी, गाणी सुरू झाली। काही मुलांच्या चेहऱ्यावर उगाचच टेन्शन दिसत होते, तर काही मुलं अगदी मजेत आमच्यासोबत खेळत होते। काय मला माझी विद्यार्थ्यांना इथे आकर्षित करून आपल्या शाळेची यशोगाथा किंवा पुढे मराठी शाळा कशी टिकली पाहिजे त्याबद्दल खूप हे होतं, पण शक्य होत नाही। मी माझे प्रयत्न यासाठी करतो आहे। इथे आल्यानंतर सगळंच आम्हाला हे नवीन भेटलंय। ह्यांच्यासोबत अजून थोडा वेळ घालवायचा होता, पण आम्हाला वेळ नव्हता। आम्हाला अजून एका दुसऱ्या शाळेत जायचं होतं। आजन्म स्मरेन मी ही थोर शाळा अशी लिहिलेली शाळा आहे पाळलोस गावातील। आणि मातृभाषा सगळ्यांना समजण्यासाठी कविवर्य विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण मराठी राजभाषा दिन साजरी करतो। साजरा करण्याचा एकच उद्देश की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण मराठी आहोत। आपली जी मातृभाषा आहे ही एक अनमोल असं रत्न आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अनेक साहित्यिक होऊन गेले, त्या साहित्यिकाने आपली ही जी मराठी भाषा आहे ती अजरामर ठेवण्याचा प्रयत्न केला। चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन। गरे गरे साधप गरे गरे साधप गरे गरे साध सा गरे 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 साधप गरे गरे साधप गरे गरे साध सा सा। दिशा दिशा तुन घुमतो वारा गाई ऐकत गाणे। दिशा दिशा तुन घुमतो वारा गाई ऐकत गाणे। मना मनातून उसळून येती भारत पूजेत राणे। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। गरे गरे साधप गरे गरे साधप। मराठी शाळेत आल्यानंतर ना सगळ्यात भारी गोष्ट असते म्हणजे सुविचार। मराठी शाळांवरती भिंतीवर लिहिलेले सुविचार भिंतींना बोलके करतातच, पण आम्हालाही संस्कार देतात। आपली मराठी जी मातृभाषा आहे ती मातृभाषा वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळा अगोदर टिकल्या पाहिजे। मराठी शाळा टिकल्या तरच आपली मातृभाषा टिकून राहील। आणि सध्याची परिस्थिती पाहता आपल्या मराठी शाळेमध्ये जी पटसंख्या आहे ती पटसंख्या फार रोडावत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मराठी शाळांवर पडत आहे आणि बऱ्याच मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद होत आहेत। आणि या
साठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पटसंख्येची मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि मराठी शाळा वाचली तरच आपण आपली मातृभाषा या ठिकाणी वाचू शकतो. आपल्या खेडेगावातील आता शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे तुमच्यासारखे समाजसंस्थेने पुढाकार घेऊन आपल्या जे ग्रामीण भागातील शाळा मुलं आहे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्या शाळा टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी आज पाडलोसमध्ये आहे, सावंतवाडीमध्ये. आणि खरं तर आनंद होतो आहे या शाळेमध्ये आल्यावर. आम्ही वेगवेगळ्या मराठीतल्या गोष्टी विचारायचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या त्यांना माहिती होत्या. आज आपण एका बाजूला म्हणतो की मराठी शाळा कुठे कुठे बंद होत आहेत आणि त्याची संख्या कमी होते. हे सगळं असलं तरी पण असं काही अनुभव हे मनाला खूप सुख देणारे असतात, सुखावह होतात. आणि आनंद याचा वाटला की ह्या शाळेला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. सो त्यांचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे. आणि त्यावेळेला मला अजून एक आनंद असा झाला की अशी शाळा 100 वर्ष जर आज इथे कणखरपणे उभी आहे तर कोण म्हणते की मराठी आपल्याकडे कमी होईल, मराठीची दशा होईल वगैरे वगैरे. हे सगळं मला असं वाटतं की आजच्या काळात आपण रिव्हर्स प्रक्रियेला लागलो आहे आणि आपण पुन्हा एकदा आपण आपल्या मराठीकडे वळू. यंदाच्या वर्षी आपल्याला जगमान्यता मिळालेली आहे, त्यामुळे मराठी अजून काही लोकांना स्पष्टपणे कळेल आणि त्यातून नक्कीच सगळ्यांना खूप फायदा होईल. आपण नेहमी म्हणतो काठिण्य पातळी आपली काय आहे, तर मला असं वाटतं ही काठिण्य पातळी प्रत्येक मराठीमध्ये दडलेली आहे, लपलेली आहे आणि रुजलेली आहे. ती पुन्हा एकदा आपण वाढवूयात, जपूयात. आणि आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देताना मला इतकंच वाटतंय की आपली जी मराठी आहे ती शाश्वत ठेवूयात. धन्यवाद. कशाला आवडते? खूप शाळा बरी आहे म्हणून. शाळा मला खूप आवडते, गाणी शिकवतात. शाळा मला खूप आवडते. माझ्या शाळेत 2 शिक्षक आहेत, ते मला ज्ञान देतात. आता कोण? आमच्या शाळेत आम्हाला खेळ शिकवतात, अभ्यास शिकवतात आणि आम्हाला दररोज अभ्यास देतात. माझे नाव चिराग कृष्ण आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नंबर 1. माझी शाळा खूप आवडते कारण माझ्या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात, जसे चित्रकला, अनुलेखन, 100 मीटर धावणे, 50 मीटर जाते. म्हणून मला शाळा आवडते. चला चला. हार्दिक ये, ध्रुव बापू ये. मला शाळेत खेळ शिकवतात, मला शाळेत दररोज अभ्यास देतात. आणि तू आता बोलायचं. मला शाळा खूप आवडते. माझी नाव तन्वी उमेश पलसकर. शाळेत ज्ञान देतात, शाळेत परत डान्स शिकवतात, परत अभ्यास शिकवतात. आपणाला परत लिहायला शिकवतात. ये 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 ये. अभ्यास शिकवतात, असं सांगतात मला. धन्यवाद. आज मराठी दिनानिमित्त मराठी शाळेत यायला भेटलं. खरं तर जुन्या आठवणी परत एकदा जाग्या झाल्या. कुठेतरी आपली एक हे होते की मराठी शाळा म्हणजे गरिबांची शाळा, इंग्रजी शाळा ह्या सुशिक्षित मोठ्या श्रीमंत लोकांच्या शाळा. आणि इथेच खरं तर आपलं चुकतं आहे. सरकारी शाळा म्हणजे खूप सारं खरं संस्कार देणारी शाळा आहे, जे आपल्याला पैसे देऊन नाही मिळत आणि ते इथे मिळतात. आणि म्हणून मराठी भाषा जपायची असेल तर मराठी शाळा आपला पाया हा पक्का झाला पाहिजे. आणि आपला मराठीचा पाया हा मराठी शाळेतूनच चांगला होतो. म्हणून मराठी शाळा जपणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद बोला. धन्यवाद. टाटा. टाटा. शाळा म्हणजे आपलं दुसरं घरच तर होतं. म्हणून तर कोणतरी म्हटलंय, आवडते माझं मनापासून ही शाळा, जशी लावी ते लळा माऊली ही बाळा.